रसिक हो, व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात लेखक कवी अज्ञात अर्थात CL कुलकर्णी यांच्या मेघावळ या संग्रहातल्या कविता आणि ललितबंधांचा आनंद आपण घेतला. आज व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमातला मेघावळ या संग्रहाचा शेवटचा 20वा भाग आपण ऐकणार आहोत. आजचा ललितबंध फ्रेंडशिप डे. आठवणींचा दरवळ आणि हो नाहीचा हलकल्लोळ, मुक्त क्षणांच्या हिंदोळ्यावर बांधिलकीचा झाकोळ. इतक्यात मोबाईलची रिंग, स्क्रीनवर उजेड, तिचाच फोन. हास्याच्या खळखळाटात हॅपी फ्रेंडशिप डे, कसा आहेस. तो म्हणाला, अरे सरप्रायझिंग, खूप आनंद वाटला, आतुरतेने वाट पाहत होतो तुझ्या फोनची. मग ती म्हणाली, मग तू का नाहीस केला फोन. तो म्हणाला, अगं मी कसा करावा, मला जरा प्रश्नच होता, उगाच गैरसमज नको. ती म्हणाली, का. कवीला जातीभेद लिंग वय नसतं ना. मग तो म्हणाला, अरे ज्यावेळी तो कवी असतो ना तेव्हा, समोरासमोर ओळख भेट नसेल तेव्हा, एकदा प्रत्यक्ष भेटल्यावर आणि समाजात वावरताना वास्तव हेच खरं असतं. अच्छा, म्हणजे मग मी पण तसा विचार करायला हवा होता की काय. ती म्हणाली. तो म्हणाला, अगं तसं नाही, तुझी गोष्ट निराळी. एका स्त्रीने पुरुषाला फोन करणं दुर्मिळ आणि विशेष असतं, पण एका पुरुषाने स्त्रीला फोन करणं हे एक लंपट गृहीत असतं. आता तसे हे आंतरजालावरचे पडद्याआडचे मित्र, एकमेकांचे साहित्य, विचार, कविता वाचून परिचय झालेले, जात पात, वय, शिक्षण, व्यवसाय, प्रतिष्ठा इत्यादी काहीही माहीत नसलेले, एक देशात आणि दुसरा परदेशात. गेल्याच आठवड्यात ती भारतात आल्यावर भेटायची इच्छा प्रकट केल्यावरून फोन नंबरची देवाणघेवाण झाली होती. SMS झाला त्यावेळी योगायोगाने ते एकाच गावात होते आणि एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. नाट्यगृहावर प्रचंड गर्दी होती. दिवंगत गायकाच्या आठवणी उजळण्याचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होता. गायकाचे वयोवृद्ध चाहते आणि त्यांना दारापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा, आदरयुक्त संयमाने संपूर्ण ट्रॅफिक जॅम. तो गेटवर शोधक नजरेने प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा अंदाज घेत, व्यक्तिमत्वाची कुठलीही दृश्य ओळख नाही, फक्त अंदाज आणि भेटण्याची उत्सुकता. रस्त्याच्या पलीकडल्या तीराला एक तरुणी तिच्या लहान मुलीसहित रिक्षातून उतरली. रस्ता ओलांडून समोर येईपर्यंत खात्री झाली की हीच ती आणि सोबत तिची मुलगी. त्याच्या चेहऱ्यावर आणि तिच्या नजरेत ओळखीचं हसू. उजव्या गालावर पुसटची खळी अंथरत तिने विचारलं, कवी. त्याचा फक्त हलक्या स्मिताचा हुंकार. अरे बायको कुठे तुझी. ती म्हणाली, हा पहिला शब्द, पहिलं दृश्य, पहिला आवाज आणि तिची पहिली भेट. तो म्हणाला, अगं ते बसलेत आज जागा धरून, गर्दी आहे ना, बोलावतो मी तिला. ती म्हणाली, नको नको, आपणच जाऊ आत. जागेचा संकीर्ण तुटवडा, मुश्किलीने जागा मिळालेली, एकच सीट रिकामी धरून ठेवलेली. औपचारिक ओळख होईपर्यंत कार्यक्रम सुरू झाला. अस्वस्थ द्विधा, ती पाठमोरी मुलीला घेऊन बाहेर. त्याचं पाण्यात भिजलेलं माहेर, भेटून न भेटल्याची प्रचंड हुरहुर आणि अपराधीपणाची उणी जाणीव. मन अव्यक्त व्याकुळ. थोड्या वेळाने मुलगी कंटाळल्यामुळे घरी जात असल्याचा तिचा मेसेज. सी ऑफ करायला बाहेर जाणं अशक्य. कॉरिडॉर खच्चून भरलेला, पाय ठेवायलाही जागा नाही. त्याला खंत, साधा चहा घेता आला नाही. तिच्या मुलीसाठी खाऊही द्यायचा होता, तोही द्यायचा राहिला. स्त्रीदाक्षिण्य दूरच. मग कवितेचे शब्द आले. मूक दृश्य मन स्पर्शून गेले, मूक दृश्य मन स्पर्शून गेले, काळ जात गलबलले, हरखून झरले चित्त गोजिरे, का हुर हुर हुरले, जाणून सरले अजाणतेपणा,
जाणून सरले अजाणतेपण, काहीतरी पण चुकले, भेटूनही ना कुणी भेटले, शब्द स्तब्ध राहिले, शब्द स्तब्ध राहिले. फ्रेंडशिप डेच्या मोकळ्या खळखळाटाने संकोचही थोडा ढिला झाला. काव्यातला निरागस ओलावा प्रत्यक्षातही अंगण भिजवत होता. बोलण्यातला आपलेपणा आणि आदर निसंकोच वय कमी करत होता. त्याचं मैत्री, प्रेम, जिव्हाळा, आकर्षण यांचा संघर्ष चालल्यागत संभ्रमित अवस्था होती ती. कशी होती बरं अवस्था? रम्य तरी हे कातर कामन, रम्य तरी हे कातर कामन, काहुरलेले मी पण, हिरवळलेल्या कुशीत उलगडते माझे हळवेपण. धडधड खोऱ्या श्वासांची, धडधड कोऱ्या श्वासांची, हृदयात स्वरांची राखण, उन्हाळ वारा वाहे अवखळ, स्वप्नांची वणवण. हलणारे तळडोहाचे, हलणारे तळडोहाचे मन असेच हे का असते, हलणारे तळडोहाचे मन असेच हे का असते, ओटीत सांडलेले अक्षत काळजात मनभर भिजते. गंध आगळा स्मरणांचा, गंध आगळा स्मरणांचा उधळीत उरातून फिरते, उन्हातली सावली हिवातील ऊब गुलाबी होते, ऊब गुलाबी होते. तिच्या कवितांमधला हळवा बाज त्याला खूप भावत असे. पाऊस हा तिचा वीक पॉइंट. तिचं वागणं अल्लड, शब्द अल्लड, विचार निरागस, पण तरीही कुठेतरी करुण किनार असणारे वाटायचे त्याला. आई म्हणजे तिचं सर्वस्व. आईवरच्या तिच्या कविता जिव्हाळा, माया आणि व्याकुळ भावनांनी ओथंबलेल्या असायच्या. जीवनातल्या काही अवघड टप्प्यांवर आई हेच तिचं दैवत असल्यासारखं भासायचं. हरवलेल्या, मावळलेल्या व्यक्तींविषयीच्या भावनाही अत्यंत निरलस मायेने व्यक्त व्हायच्या तिच्या ललितामधून. देशप्रेमाची धग आणि अन्यायाची चीड यांचं उद्रेक वर्णन करणारे शब्द, हतबल झालेल्या प्रसंगीही अडचणींच्या ढिगाऱ्यातून डोकं वर काढून दुःखालाच चॅलेंज देणारी तिची महत्त्वाकांक्षी जिद्द, याचं त्याला मनापासून कौतुक वाटत असे आणि म्हणून आपले पण आहे. मात्र प्रत्येक लिखाणातून व्यक्त झालेला तिचा लढाऊ बाणा हा त्याच्या मनावर पक्का बिंबला गेला होता. आयुष्यात बसलेल्या चटक्यांचे, खस्तांचे व्रण पुसटसे का होईना, जाणवल्यावरून तिच्याविषयी थोडी सहानुभूतीची भावनाही उमटत असे केव्हा तरी त्याच्या मनात. एकदा तिचा फोन आला खरा, परंतु पलीकडे बोलू की नको अशी द्विधा जाणवली त्याला. त्याने थेट विचारलं, तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणालीस, केव्हा बोलणार आहेस? त्या दिवशी ती खूप बोलली. स्वतः खूप धीराची वाटली. तरीही कुठेतरी गुदमर मोकळा करण्यासाठी जागा शोधत असावी ती, असं जाणवलं. आईचा घनव्याकुळ लळा तिच्या शब्दात ओथंबलेला होता. आईच्या अंत्येष्टीला ती येऊ शकली नव्हती. तिचा रोम रोम आईच्या आठवणीत पिळवटून निघत होता. नात्यांमधलं हरवलेलं माहेर जागं करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते दूर निघून गेल्याची खंत सद्गतीत स्वरांमधून सांडत होता. आता तिचं कसलंसं मोठं ऑपरेशन होतं. मुलीला ताप भरलेला होता. डॉक्टर, हॉस्पिटल, तपासण्या, निर्णय, धावपळ, तयारी आणि प्रत्यक्ष ऑपरेशनही स्वतःच्याच अंगावर पेलायचं होतं. कितीही हितचिंतक असले तरी त्यांना आईची निर्व्याज उंची कशी यावी हो. सारं अपरिमित व्यंग मोकळं करून टाकलं तिने त्याच्याजवळ आणि हलकी फुलकी झाली येणाऱ्या अरिष्टाला सामोरं जाण्यासाठी. तसं पाहिलं तर तो तिच्या सर्व नात्यांपलीकडचा, पडद्याआडचा अपरिचित, तरीही त्या अंतरंगात पार विरघळून गेलेला. अगदी करायचं जरी ठरवलं असतं सारी, तरी तो काय करू शकणार होता? आणि तिराईताच्या नजरेत कशासाठी करणार होता? त्यांनी कशासाठी करावं ते? तशात ती स्त्री, तो पुरुष, असीम इच्छा सक्त असूनही सामाजिक, सांसारिक आवरणांमुळे दूरस्थच होता तो.
तिला अशा अवस्थेत खरं तर हवी होती फक्त आई आणि तिची माया. बाकी सर्व तिचं तिच्याजवळ होतंच. त्याच्या समरसतेतून त्यावेळी तो तिच्याशी काय काय आणि कसं कसं किती बोलला असेल त्यालाही आठवणार नाही. पण त्याच्याशी बोलून तिला न कळत आईच्या मायेचा निर्मळ ओलावा मिळाला असावा असं त्याला वाटलं कदाचित. कसा दाटला मेघ न कळले, कसा दाटला मेघ न कळले, बरसून गेला श्रावण. वारा सरला रवी निवळला, भरून आली भेग. उमलून आले तुरे गावला, जगण्याचा आवेग. डोलू लागला यमन, रेष अन पुन्हा पावली वेग, पुन्हा पावली वेग. जगण्याचे अनुबंध प्रत्येक अंशातून वेगळे दिसत होते. दोन समान प्रवृत्ती एकमेकांना पूरक होऊन पाहत होत्या. अलिप्त असूनही ऋणांच्या गुंत्याचा संदर्भ शोधू पाहत होत्या. प्रश्नचिन्हांपलीकडला उद्गार आळवू पाहत होत्या. का होत असेल असं? सर्वांच्या बाबतीत असं घडत असेल का? सापडत असेल का कुणाला याचं उत्तर? वरकरणी साध्या दिसणाऱ्या ह्या प्रक्रियेचे धागेदोरे जन्मांचा थांब घेत असतील का? प्रत्येकाच्या आयुष्यातला 30 ते 40% भाग त्याला हवा तसा त्याच्या मनासारखा असावा आणि उरलेला अतृप्त असावा, झाडाच्या मूळ फांद्यांसारखा कसल्याशा ओढीने प्रभावित. अशा वेड्या प्रवासात शिणवाटा घालवू शकणारा एखादा पाणवठा किंवा आधारवड दिसला तर जसा दिलासा आणि क्षणिक विसावा मिळतो ना, तसं काहीसं होत असावं बहुधा इथे. अशा जागा कुणाच्याही एकट्याच्या मालकीच्या असू शकत नाहीत. गरजूंशिवाय इतरांना संजीवन देणाऱ्याही वाटू शकत नाहीत. किंबहुना किंवा त्या आजीवन एखाद्याला सोबतही करू शकत नाहीत. बहुतांशी त्या तात्कालिक असतात. जीवनमानाच्या सर्वसाधारण सांसारिक गरजा आणि नाटक, सिनेमा आणि इतर ललित कलारंजनाच्या गरजा हे संपूर्णपणे भिन्न असतात. संसार हा कर्तव्य कठोर असतो, तर रंजन हे संवेदना प्रचूर असतं. संसाराला व्यवहाराचं गणित असतं, तर संवेदनाला मोजमापाचं परिमाणच नसतं. व्यवहाराची देवाणघेवाण प्रत्यक्ष माध्यमातून चालते, तर संवेदनशील भावनांचं दळणवळण मानसिक तरंगांच्या संकेतातून. ह्यात ज्याची त्याची आपापली शैली असते आणि म्हणून ती सार्वजनिक होऊ शकत नाही. किंबहुना सार्वजनिक क्षेत्रात तिला वेड असं संबोधलं जातं. असंच हे एक वेड होतं. प्रार्थना आणि सदिच्छांमार्फत मूक संभाषण होतं. कवितेतलं एकाच नभावर किती आकृती, एकाच नभावर किती आकृती, नश्वर पाऊल खुणा स्मृती. मनवेडे अभिजात कळ्या, प्राजक्त फुले फुलतात किती. कठीण सत्य एकांत खरा, कठीण सत्य एकांत खरा, अगणित सगुणांच्या पळजाती. कठीण सत्य एकांत खरा, अगणित सगुणांच्या पळजाती. हवे चिरंतन बधिर विवर, निर्मळ प्रांजळतम अनुप्रीती. त्याने तिला त्याच्या सर्व सदिच्छा पाठवल्या आणि हव्या तेवढ्या वापरून उरलेल्या तशाच बाकी ठेवायला सांगितल्या. वैद्यकशास्त्रीय सर्व घटना नियोजनाप्रमाणे पार पडल्या होत्या. सर्व ठीक झालं होतं. मोठं अरिष्ट टळलं होतं. आता दुखणं नेहमी हत्तीच्या पावलांनी येतं आणि मुंगीच्या पावलांनी जातं. जखम भरायला वेळ लागणार होता. अनावश्यक आणि त्रासदायक असला तरी शरीराचा भाग झाला होता ना तो. काढून टाकल्यावर वेदना होणारच. वेदनांचे संदेश आणि धीर देणारे, सांत्वन करणारे तेही संदेशच. आठवडाभर मुक्यानेच संभाषण. तिकडून तिचा प्रश्न, अरे कोण आहेस कोण तू? मित्र की प्रिय सखा? कवी की वैद्य? देव की देवदूत? कोण आहेस कोण नक्की? तिकडून त्याचं उत्तर, मी फक्त माणूस आहे. मी फक्त माणूस आहे पाण्यासारखा. तुम्हाला हव्या त्या रंगाचा, तुमच्या सोयीच्या वापराचा.
तुमच्या मनातला, ज्याला जसा हवा त्याच्यासाठी तसा. एक छान कविता बनते असं नाही वाटत तुला? ती म्हणाली. त्याच्यावर तो म्हणाला, अशाच तर जन्म घेत असतात कविता. मग तिची एक कविता. जगतच असतो कसेही आपण, तू मी नी बिचारे हरवले पण, जगता जगता हरवे कारण, तसेही जगतो जपत भिन्नपण. त्यावर तो एक कविता पाठवतो. जगतच नाही खरेच आपण, जगतच नाही खरेच आपण, हरवून बसतो असलेलेपण. जगतच नाही खरेच आपण, हरवून बसतो असलेलेपण. शोधत नाही मुळात कारण, भिन्न जगातील जे आपलेपण, भिन्न जगातील जे आपलेपण. मग ती म्हणते, वाऱ्यावरती कुसुम पताका, वाऱ्यावरती कुसुम पताका, गंधासाठी आसुसलेपण. गुणगुणताना शब्द ओघळे, किती एकटे सारे आपण, किती एकटे सारे आपण. मग त्याच्यावर तो म्हणतो, अगं वारा का वाहतो अकारण, वारा का वाहतो अकारण, गंध उधळती का परागकण. तेही एकटे त्यांचे परी, तेही एकटे त्यांचे परी, ही हवी जास त्यासाठी उधळणं. खंत उरी विरघळते मनपण, खंत उरी विरघळते मन, पण कधीतरी ना फुलतो श्रावण. तेच स्मरावे सोबतीस, तेच स्मरावे सोबतीस, एकांतही होईल नंदनवन, एकांतही होईल नंदनवन. त्याच्यावरती म्हणते, एवढ्या मोठ्या आभाळात ढगाचा एक तुकडा, एवढ्या मोठ्या आभाळात ढगाचा एक तुकडा, कोरड्या मातीत भिजवण्यासाठी. एवढ्या सुंदर निसर्गाचा एक तरी ऋतू प्रत्येकासाठी. इतके सुंदर स्वप्नविश्व, इतके सुंदर स्वप्नविश्व तुझ्या माझ्या डोळ्यांसाठी. निळ्या मेघातला शुभ्र दूत, तिचा निरोप तिला सांगण्यासाठी. मनामधली आर्त लकेर व्याकुळ होऊन गाण्यासाठी. अरे खूप काही आहे इथे, तुझ्यासाठी माझ्यासाठी, तुझ्यासाठी माझ्यासाठी. तो म्हणतो, मन तरंगते किती उंच उंच ह्या लाटा, मन तरंगते किती उंच उंच ह्या लाटा. अस्तित्व विरह सण भेटीचा, ना किंचित साबो भाटा. गलबला कुठेसा उरात डावा उजवा उलटा सुलटा. गलबरा कुठेसा उरात, गलबला कुठेसा उरात डावा उजवा उलटा सुलटा. डोळ्यांच्या कठड्यांवरती सागर फौजेचा फाटा, सागर फौजेचा फाटा. आता काळा ढग ओसरला होता. सारं ठीकठाक झाल्यावर पुन्हा ती परदेशी आणि तो त्याच्या कामात व्यस्त. दोघांचंही रुटीन सुरू वास्तवातलं. रसिक हो, मैत्री हे असं नातं आहे की ज्याला वय, लिंग, जात, पात, धर्म ह्याचं कशाचंच बंधन नाही. फ्रेंडशिप डे हा ललितबंध ऐकताना जाणवतं, खऱ्या मित्रमैत्रिणींचं प्रेम अगदी आईनं प्रेम करावं इतकं निर्मळ आणि निरपेक्ष असतं. या ललितबंधातील तो आणि ती आंतरजालावरचे कलेच्या माध्यमातनं खऱ्या मैत्रीच्या नात्यानं एकमेकांशी जोडले गेलेले. मैत्रीच्या सीमारेषांचं भान राखत तिच्यासाठी तो तिला तिची आई वाटावी इतकं निरपेक्ष आणि निर्मळ मैत्र जपणारा तो आणि त्याच्या मैत्रीच्या त्या निरपेक्ष प्रेमासाठी आसुसलेली ती म्हणजे राधाकृष्णाच्या अद्वैत नात्याचं रूपच वाटतं.